का हो सकाळी काय चालली घरी? हो आज झालं वावरातलं काम. मग चालली होती घरी. तुम्ही कुठे चालला मा आता? अहो इकडे पिंकीच्या अंग चालली. पिंकी आहे ना वावरात. मग ती गेली मा दारातून सकाळून तर म्हणे मी चालली म्हणे मिरच्या तोड्याले. आजी येसाल का? तिला काही कोणी सोबती नाही मला वाटते नाही. मग यानं काही बाया सांगल्या नाहीत. तिला एकटीलाच तोडायला लावून राहिला. तर ते मला म्हणे येसान का? मॅडली येईन म्हणलं. तर म्हणे सांगू नका म्हणे मग तुमच्या नाताले. मी तुम्हाला म्हणलं या. म्हणलं मला काही मजुरी नाही पाहिजे. मी सांगतही नाही म्हणलं त्याला. येईन म्हणलं अशीच बाया बाया तुला तोडू लागेल झालं चालली येईन म्हणलं. त्याला सांगूही नको. मग घे मला चिकटला बोडायचं आहे ना व मायवानी. त्या पोरीचा जीव घेते. आता कोणी करते तर तिचा जीवच घ्याव का? पालक बी घरीच तोडायला लावला म्हणते. त्यातून नाही तर निंदाली बी घरीच लावला पालक. आणि आता मिरच्या तोडाली बाया सांगितल्या नाहीत म्हणते. हो असं का? हो ध्यान नाही बिचारे. काय मग तिकडे अशी डाबरीत तो काय सांग ध्यान नाही व अशी ना अशी ते दारातून आली ना हशी दुर्गी घेऊन मिरच्या तोडायला चालली म्हणे. आजी कोणाच्या चालल्या नसताना ते म्हणे घंटाकवर म्हणले येतो. मग आता कर खाल्ली आली. म्हटलं काय भाकर घेऊन वावरात या अजून पास करा. तिला तोडू लागतो जरशा. संध्याकाळ लोक मलाच काय धंदा आहे. त्या यशोदाबाई जवळ बसली होती घंटाकभर शांतीच्या घरी. त्या बाई बसल्या सांगत त्याच्या गोटी माता बसलं असं बसायला लागते. तू उशीर झाला नाही तर आता लोकच गेली असती. मी वाट पाहून राहिली शिन. तिला वाटत शिन पाय आजी नाही दिली मला चॅट या म्हणलं तर आल्या नाहीत मजुरीसाठी. असं होईल नाही व तसं नाही. जा नाही का परी. मी आता जातो म्हटलं सकाळ वकाळ घरी. असलं तुमचं पोरग घरी तर नेतो बाजारा. बस आणतो काही करतो म्हणलं त्या बाईले जेवण घेऊन. करते का तू बी? कर इमलीनं केलं. हो इमलीनं केलं ना. इमलीनं साडी दिली म्हणते. संपय दिले म्हणे त्या बाईले बांगडा भरायले सांगितले. मी म्हणलं विचारतो म्हणलं मा घरी साडी तरी हाय. खाते बाई काय होती बरं आपल्या ओढची दिली तर. म्हणजे अशी खराब नाही साजरी आहे पण येलच आहे. मग मी नेसली नाही. कान फाल पिको करा ढामको करा कुठी राहू देईल ती. हाय साजरी हाय. देऊ का ती? काय होते बरं? तर काय होतं नाही द्या. काय होऊन राहिलं? दुकान काय तयार झाल्या काय? घरी कत्वा घरी फुकट आली काय? दुकानातलीच होई ती. काही नाही होत. दे द्यासारखी असली ना घाल्यासारखं तर द्या कोणाला. काही नसते असं काही आहे का? दुकानातूनच आणायला ताजच द्यायला लागते काही बी. ते ना काय होऊन राहिलं. तेच म्हणलं आता कसं पिंकीच्या बापाला म्हटलं नाडी घेऊन द्या. तो ते नाकमुष्टे झाले म्हणतील की काय तू मंदातच लावलं जेवण कोणत्या एका परीमध्ये तेच म्हणत स्वतः मले. म्या सांगलं त्या बाई आल्या त्या भाऊ आले गेलते परी बोलायला त्याच्या संग भेटीले. म्हणे मग आपल्या घरी लेक जे आले बोलावते इले नाही तर नाश्ता बोलाव काही कर म्हणत. मग म्या नाश्ता दिसतापेक्षा जेवणच करतो म्हणलं त्याले. तर म्हणत कर म्हणत. तर म्हणून चालली आता जातो घरी नेतो ते बाजारात काही असलं सामान आणतो बाजारी आणतो आणि म्हणलं साडीचंही म्हणतो. मग असं करतो आते बाई देतो ते साजरी मस्त फुललाबी रंगाची साडी आहे मस्त आहे घालाजोग साडी आहे माझोडची. दे काही नाही होत. घाल्यासारखी असल्यावर मग काय आले व्यवहार काय फालतू माणसाले दंड्या. आता वक्तार साडी आणायला लावा म्हटलं म्हणजे मग बरं आहे माणसाचं चालतीच जरसं हिशोबे काम तो दे ना. तेच काय होऊन राहिलं. तू चालली का स्वतः? मग हो मी चालली. अहो मग सांगा तर म्हणजे तू वाचलो का विचारात माझं पैसे नाहीत म्हणले हे बा त्या बाईसाठी साडे कुकाचा करंडा आणजो बरं. आणि तुला हात देजो मी देणार नाही. आणि लागे 10 पीस साजरवाला आणजो. मी त्या बाईला देतो म्हणलं तर मी काही नाही आता मासारखीनं काय द्या कुकाचा करंडा. तर तू देजो रे तर मी शांतीला द्यायला नाही तर कोणी एक जण इमली देईन कोणी देईन. तर तू त्या बाईले कुकू लाव जा आणि तिच्या हातात देऊन द्यायचा माया अंगललं. मी काही जेवण घेऊन करत नाही काही करत नाही. कुठं तुम्हालाच बोलावा तुम्हालाच करायला लावा तुम्हालाच आणायला लावा तुम्हालाच खायला लावा. फालतू काही करत नाही तरी तुम्ही तुमच्या घरी करूनच राहिले त्या बाईले जेवण. तर म्हणलं साड्या आता इमली साडी घेतली तर तू नाही तर मन करणार न सरितानी आणली साडी आणणार ते बी म्हणे मी साडी घेतो म्हणे तर माणसाला ड्रेस घेतो म्हणे. म्हणलं मग आता इतक्या साड्या चालल्या असतं मग म्हटलं गड्या हे तुम्ही साजरा आहे की नाही कुकाचा करंडा सौभाग्य आहे ती बाई. चालते आता बाई. हो नाहीतरी आम्ही सगळ्यांनी साड्या देऊन राहिलो चालते. आण मग मी केवढ्या लोक आणू सांगा? 300 रुपये लोक आण त्याच्या उपर नको आणू. 300 रुपये लोक आणि साजरं 60 रुपयाचं ब्लाऊज पीस आण. साजरं ताग्यातलं फाडून शिव्या जोगतं. बरं आणतो मग मी. मग पैसे व ती कोण आले की ते जा. आता का घरी चालता का मा संग? पिंकी वाट पाहत असेल तिकडे. आता बाई हे तर इकडे का वा सांग बुडी. मी आणलं गेलीस का बुडी पुढे? आता बाई म्हणलं पिंकी इकडेच आहे ना. पोरी सांग काय करावं का तू का गावात आली का? सांग माय बाई. अहो नाही आजी मी जेवायला गेलती घरी शित्रीने ती आणली म्या.
मग थैली तर होती व तू आजवर दारातून आली तर. तो नाश्ता होता फक्त. नाश्ता केला, लागली आता गेली, जेवण केलं, आली. बरं आहे माय बाई, कमाल माय. नाश्ता वावरात आणला, तो वावरात केला, एका घंट्यात तू लोकही लागली, तू घरा लोकही गेली, जेवली आणि आली. पिंकी निरा चक्रास मारत का व? आणि जाऊ द्या, मला कुठे रोज देते का तुमचा नातू? हा, रोज भेटते का? मजुरी देते का? का हो बा म्हणून काम करा लागते. जाऊ दे तिकडे, होतच आहे टाइमपास आहे. एका दिवसाचा 2 दिवस लागतील. भूक लागली होती, नाश्ता आणला मी, पण ते काही मला भूकच नाही झाली. मी म्हटलं घरी जा, शांततेनं जेवा आणि या. आता आली. बरं आहे. चल बाई, मी चालली. हो ना काकू, मी चालली बाजारात. त्या यशोदाबाईला जेवण करून राहिले तर म्हणलं बाजार आणतो, तर काका हाय घरी, मग येतो तिले आता आणि घेऊन येतो, नाही तर जा लागेल. हो का, हो का. आमचं काही मेळ येत बाई जेवणा घेऊनाचा. आता आमच्या घरी तर तुम्हाला माहित आहे. नाही तर मला पण त्यांना जेवण करायचंय, खरं सांगते, जेवण करायचं आहे. आणि साडी गिडी तर माझ्या जवळ आहेत, किती साड्या आहेत माझ्याजवळ, चांगल्या चांगल्या. मस्त साडी लिसती, त्या भाऊले दुपट टोपी केलं असतं, सगळं मस्त. ही आमची अवदसा गे जाते नाही गावा गिवा कुठी, गावा गेली तरी होते ना, घरातच मरते, जात नाही गावाला, नाही ना कुठेच नाही. नाही तर मी तिच्या मागं करून टाकलं असतं, जाय तिकडे. काऊन मा सुनीच्या मरणावर उठल्या का लागेल? एवढी का दाढ झाली का तुला ते काऊन की? बोलो नका आजी, तुमची सूनही तशीच आहे, मरणार गिरणावर नाही उठली. मला काही तिचा खिरकळ नाही खा लागत. गोष्ट सांगून राहिली त्याची. आता तुम्ही सगळ्या जणी लगे जेवण करून राहिल्या, हे मला बी करा वाटते. हा पिंके, तसं काही नसते. पाय बाई, पहिले आपलं घर, हा मग बाकीचं. उगाच घरी भांडणं करून दारात लय मोठेपणा करायची काही गोष्ट नाही. पहिले आपलं घर, काय करायला लागते बाई, केलं नाही केलं तर ते जाऊन घंटाकभर बसावं त्या बाई गोष्टी करा, झालं. असं काय आहे का जेवण करायचं नाही? आता आम्ही मुद्दामन करून राहिलो, आली ती तिचं एवढं उपकार, मग असं वाटते कर्म आहे काही ना काही, म्हणून तेवढं काय आहे. नाही तसं नाही, मी पण केलं असतं. नीचे पप्पाला म्हटलं का हो आपण काही व्हायचं का त्यांना चहा पाण्याला, तर ते मग माकाना हात आहे, तू पाहिजे मग भांडणं घरात घेऊन को, जाऊ दे, त्याही बाईचा अपमान करेन म्हणत आई काही बोल गेली, त्याच्यापेक्षा राहू दे, असं म्हटलं. तर मग कुठे बसता नाही. बरोबर आहे म्हणा, त्याचं ऐकत जरस. चल, मिरच्या बरं तरी तोडणं झाल्या पाहिजेत. आजी बरोबर लावतात. हो बरोबर आहे असरे म्हण की गंगू असं का तसं. सुनेनेच समजावून सांगत, सुने त्या ढंगाची ना ऐकणारी असते तर समजावून सांगणार का. कुठे नादी लागतं, जाय त्या आतेबाई आले मिरच्या तोडायले, सोबती आहेत, जाय तोडून घे. हो ना, हा माणूस बाईच नाही सांगून राहिला, काय नाही, मला एकटीच इतकं कंबर दुखते हो काकू, ते जिवारी येते ना, बोरही होती एकटीला, खरं सांगतो तोडीच वाटत. मी गाणे लावून देतो मोबाईलवर बघ तोडत. मला म्हणतात की वावरात गाणे वाजतो, लोक काय म्हणतील, म्हटलं म्हणण्या म्हणतील तर कोण काय म्हणण्या, ज्याला ऐकायचं आहे त्या नाही का म्हणलं, ज्याला ऐकायचं नाही कान बंद करा. मला बोर नाही होत का एकटीला एवढा मोठा वावरात भ्यावी लागते. गाणे गिणे चालू असले जरा बरं वाटते, मोठा आवाज पण देतो मी आणि मस्त गाणे ऐकत बसतो. काय हो बाबा म्हणत बाई डबा बांध लवकर, वावरात जायला लागते. मी बांधून ठेवला आणि गेले. बाबा वावरात गेले का कुठं गेले कसं समजू मी? जाऊन पाहू का बाहेर? नाही तर बाहेर माणसे आहेत बे उभे, चांगलं नाही वाटत. आई कुठे बसल्या काय माहिती, नाही तर बाबा आठवणीत चालले जातील तसेच वावरात. असं होईल की पायीनं डबा नाही बांधला, मी बांधून ठेवला. फोन लवकर येतं बाबाले. असं करते, बाहेर पाहते आहेत का बाबा, तर नाही तर मग फोनच लावते. नाही तर बाबा चाल जातील हो वावरात, दिवसभर येत मग घरी उपाशीच राहतील. हो ना. अरे बा म्या बाई काढली मग काय तो फवारा आला. हो अरे बाबा, पाणी येत नाही कुठे जाणार आहे, जाऊन येणंच आहे. अरे यंदाच्या साल अल्ज्ञानो आहे ना, अल्ज्ञानो. तू बातम्या गीतम्या काही पाहत नसे. अरे बातम्या गीतम्या पाहिजे जरा, असं हे वातावरण त्यानं होऊन राहिलं. येते पण येत नाही, येते पण येत नाही.
सोय हे पण आपलं काम तर आपल्याला कसं लागते ना. बाबा तर काही नाहीत बाई, दुसरेच लोक आहेत उभे. जाऊ दे, फोनच लावते बाबाले. बाबा गेले वाटतं वावरात निघून. काय व, तरी मी बाबाला म्हटलं ना की हो बाबा डबा बांधतेच वाग तयार आहे म्हटलं ना मी. पण बाबा कसे काय गेले वावरात, एक तर सांगितलं मला डबा बांधायचं. बाई मागून नेऊन घेऊन द्यायचं अशी का. थांब, फोन लावूनच विचारता येईल. आणि आईलाही आवाज देते, आई कुठं गेल्या काय माहिती. कोणाच्या घरी जा, मला शरमही लागते हो. कोणाच्या घरात जा, कोणाला आवाज द्या, काय मला कसं तरीच वाटते. आपलं गाव बरं असते बाई. आपल्या गावात काय घरातून आवाज दिला तरी काकाच्या घराला आवाज जाते, कोणी येते कोणाला आवाज दिला जाते. इथं तर बाई लाजच वाटते. असं वाटते म्हणतील की काय ढमक्याची सून आहे, कल्लाच करते बाबा, गलीवरच येते, बाहेरच हिंडते असं म्हणेन कोणी. मला शरमही लागते बाहेर जायची. आपलं गाव आपलंच गाव असते बाई. आपल्या गावातले सगळे आपले काका काकू मोठे बाबा आपले सगळे भाऊ सगळे चांगले असतात. हे सासरचे लोक फक्त नावच ठेवत असतात. त्या दिवशी मी थोडीशी बाहेर बसली तर त्या काकू म्हणत नव्हत्या का आईले की कोण होते ते बाई, तर म्हणे नाही का की बाई तुमची सून तर मस्त बसते वाट्यावर पालखट मांडून, नवीन नवरी वाटती नाही. आता झाले ना 12 महिने लग्नाला होत आले ना वजे वजे, नवीन नवरीच ठेवता. असे राहतात यायच्या गावातले लोक, बातच दुसऱ्याच्या सुनाईले नावं ठेवतात. आमच्या माहेरातले एकदा असे, आमची काकू आमची आई आमची आजी आम्ही मस्त बसतो, मस्त पटकन जा कुठे जा कुठं या, काही नाव नाही ठेवत ना काही नाही. इकडचे लोक ते नावच ठेवत राहतात. चल बाई, पहिले बाबाला फोन लावते, नाही तर गप्पा गप्पा इथंच बशीन मी बडबड करत आणि बाबा वावरात बसतील. आगते हे घरी नाहीत, आई घरी नाहीत, मागून शिदुरी नंदाचं काम पडलं तर कोणासोबत जाऊ. मला माहिती आहे रस्ता, मला रस्ता माहिती आहे, जाऊ शकते मी. पण एकटीच जाईन मग काय होते, मग का बाबाला का उपास करा दिवसभर. काय मी आता पहिले काय मेळ लागते डब्याचा, डबा पोस्ती कर बाबाले. हॅलो 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 बाबा, आवाज नाही येत का. हॅलो हा बाबा, तू वावरात गेले का. मंजू माही होती नाही, भाजी उघडी डबा बांधेल, काय बाईचा कारभार आहे हो. कुठे गेली हे, तर भाजीवर झाकण ठेवावं का काही, उघडीच ठेवली भाजी. सांग काही पडलं धडलं तेच खाव का मग. मंजू हा बाबा, हा आवाज येते का. हा तुम्ही गेले का वावरात, गेले का तुम्ही. बाबाले फोन लावला वाटते. आता आईले फोन लावले बाबाला फोन लावले, थंड्याच्या टाइमात लावत असतात का, दुपारचा लाव शांतेचा. काय जाऊ दे, म्हणेन की मग आई बाबाले फोनही नाही लावू देत नाही सासू, असंच म्हणेन. आता भाजीवर झाकण का काही, डबा कोणाचा बांधलाय ना. कुमार चालला का वावरात, तो काचा जाई शेठजी, आणि जाऊन तर का शिजून येते का लागे वावरात, चक्कर आले जातात शेठजी. हे तर कोणा सकाळचे गेले वावरात, हिने डबाचा बांधला. बरं बरं हाव हाव, मी बसली वाटतंय. हो का, बरं चालते ना. हो 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 तयार आहे. हाव बाबाचा फोनशी, नाही तर काकूचा काही सांगता नाही. तिची काकू इले फोन करते बाई, तिची माय नाही करत तेवढे फोन, तिचे काकू करत राहते, चालूच राहतात. पिंकीले म्हणतो एक फोन करत जाय व, तर 4 दिवसातून एक फोन करते म्हणते. आई मला टाइम होता, आई वावरात गेलती, आई ढमक होतं, आई टमक होत, दिवसातून एक फोन नाही करत नाही पोरगी. पाय मंजू कसा दिवसातून बरोबर 2-4 फोन चालूच असतात. मी आता फोन केला तर माई पोरगी बोलते नाही, मग फोन करायचं काम नाही. अरे आई कुठे गेलते तुम्ही. मी कुठे जाऊ, माझ्या होती राधाच्या घरी होती मी. राधाची आई आली तर दिसली मला, तर मग म्हणलं कोण आहे तो पाहुणे, तर म्हणे आई. मग गेली बोलली तिच्या संग, बोलावलं मी त्याला चहा पे. येतील त्या घंटा भरानं दुपारच्या चहा पे. ब्लाऊज पीस आहेत ना, 2 ब्लाऊज पीस ठेव, एक त्या राधाले देऊन देईन आणि एक तिच्या आई देऊन देईन, नाही तर मग तिच्या आईलाच देता येते, राधाले कायचं कामही नाही. तू कोणा संग बोलायला तुम्ही फोर. हे भाजी उघडी, हा डबा बांधून कोणाचा डबा बांधला, भाजी गिजीवर झाकण ठेवा मंजू. धंदा असा आबडधोबड करू नये बाई, काय पडलं गिळलं भाजीत तर लक्ष राहते का. भाजी शिजली झाकण ठेवून द्या, आपण ते नसलं झाकझुक करणं शिक बाई, तू भल्ल बाई उघडता पाडतं निरा. पोळ्या झाल्या का तोल्या. फोन काय दुपारी केला जाते, दुपारी बोल शांततेनं फोनवर.
कोणाचा होता? काकूचा होता का आईचा होता? बाबाचा होता वाटते नाही. बाबा बाबा म्हणत काय म्हणत बाबा कस का हाय पीक पाणी तब्येता गिब्येता साजऱ्या आहेत त्याच्या? नाही आई, फोन आईचाही नव्हता, काकूचाही नव्हता आणि बाबाचाही नव्हता माझ्या. आपल्या बाबाला केला होता मी फोन. काले म्हणजे सासऱ्याले? हो सासऱ्यालेच. बाबा मला डबा बांधायला सांगितलं आणि चालले गेले. तर मी म्हटलं बाई दारात पाहिलं तर दुसरेच लोक बोलून राहिले नाही. आता त्याला काय विचारलं नव्हतं, माणसेले काय विचार. बाबा काही मला दिसले नाहीत तिथं म्हणून मी फोन आला. तर बाबा म्हणत ते कोणी नाजूक आहे ना, नाजूकच्या घरी हवं म्हणत, येतो म्हणत बाई तू डबा बांधून ठेव असं म्हणत. बाबा संग बोलली मी. मला बाबाचा नव्हता आला फोन. असं 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 नाजूकच्या घरी गेला काल म्हटलं वावरातच गेले काय ते ना बांधायला डबा नाही. हा हा घरच्या पोळ्या झाल्या का तोल्या? होय माझा सगळा स्वयंपाक झाला. भाजी काढून राहिली होती मी आता आणि भांडे घासायला गेली होती. नेले काही अर्धे भांडे म्या बाहेर. बाबाचा डबा आणला आणि बसली वाट पाहत बाबाची. म्हटलं बाई चालले जातील, तुम्ही काही घरी नव्हत्या, किती वेळच्या गेल्या. तर म्हटलं की गेल्या बाबा एक वावरात जातील. म्हटलं मागून पाण्याचं काम पडलं तर पंचायत पडीन म्हणून फोन आलता बाबाले. काढतो ना ती भाजी मी, घासतो भांडे. माझ्या सासूले तर वाटते की मी फोनवरच बोलत असतो ना. काले मला आई काकू काले फोन होतात सकाळी सकाळी, त्यांनाच कुठे टाइम आहे. तेले वावरात जायचे धूम राहते. आणि आमच्या पिंकी ताईचा येऊ दे ना फोन, कधी रात्री 10 वाजता आला तरी तितकाच आनंद आणि सकाळी 7 वाजता आला तरी तितकाच आनंद आणि तितकंच बोलायचं. असं नाही मग सकाळी 7 वाजता आता का पिंकी तुला घरी काम म्हणत काय सकून सकून केला असं नाही म्हणत मी सासू. असं म्हणते पिंकी करत जा ना फोन. बया फोन नाहीच करत, कायचा धंदा करतो अशी? धंदा गेला उल्यात, एक फोन लावत जा आम्हाले असं पोरीले म्हणते. सुनीले म्हणतात फोन काय करा लागते बाई दुपार करा शांततेचा.